कधी कधी ना सकाळी अलार्म वाजतो आणि आणि तो बंद करून पुन्हा झोपावंसं वाटतं. आपण तो स्नूज करतो. हो, अगदी स्वाभाविक आहे ते. म्हणजे बिछाण्यातून बाहेर पडायला नकोसं वाटतं आपल्याला. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर रोज सकाळी उठण्यासाठी एखादं अतिशय स्पष्ट आणि रोमांचक असं कारण असेल तर? 100 वर्षे जगण्याचं रहस्य एखाद्या महागड्या औषधात किंवा गोळीमध्ये नसून आपण सकाळी बिछाण्यातून पाय का खाली ठेवतो त्या साध्या कारणामध्ये दडलेलं असेल तर? जणू काही आतमध्ये एक असं इंजिन आहे जे आपल्याला आपोआप जागे करतं. अगदी बरोबर. आणि हे फक्त काहीतरी तात्विक किंवा आदर्शवादी बोलणं नाहीये बरं का. जगात अशी खरोखर काही ठिकाणं आहेत जिथे लोक फक्त सकाळी लवकर उठतच नाहीत, पर ते 100 वर्षांहून अधिक काळ अत्यंत आनंदाने जगतात. बापरे, 100 वर्षे? हो, 100 वर्षे, आणि तीही उत्साहाने आणि निरोगीपणे. तिथे जगण्याचा आनंद आणि वाढणारं वय यांचा थेट संबंध अत्यंत सकारात्मक आहे. लोक म्हातारे होत नाहीत, ते अधिक प्रगल्भ आणि आनंदी होतात. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच संकल्पनेचा वेध घेणार आहोत. जपानमधील ओकिनावा बेटावरील लोक जगातील सर्वाधिक दीर्घायुष्य का आहेत याचा आपण शोध घेत आहोत. नक्कीच. इकिगाई या जपानी शब्दाचा अतिशय सोपा अर्थ सांगायचा तर सकाळी उठण्याचं कारण, किंवा ज्याला आपण रिझन फॉर बीइंग म्हणतो. आपला उद्देश हा आहे की ह्या ओकिनावाच्या जीवनशैलीतून आपण आपल्या धावपळीच्या जगात स्वतःच्या जीवनाचा उद्देश कसा शोधू शकतो हे समजून घेणं. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट अशी आहे की हा विषय केवळ कॅलेंडरवरील जास्त वर्ष मोजण्याबद्दल नाहीये. हे आयुष्य अधिक अर्थपूर्ण कसं बनवायचं याबद्दल आहे. आपण ओकिनावा प्रांतातील ओगिमी या गावाबद्दल विचार करूया. ओगिमी. हो, या गावाला चक्क दीर्घायुष्याचं गाव म्हटलं जातं. डॅन ब्युटनर यांनी ब्लू झोन्स या संकल्पनेत जगातील अशी 5 ठिकाणे शोधली आहेत जिथे लोक सर्वाधिक जगतात. त्यात ओकिनावा पहिल्या क्रमांकावर आहे. अरे वा. इथल्या लोकांमध्ये कर्करोग किंवा हृदयविकार यांसारख्या आजारांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. पण इथे गोष्ट ऐकून खरोखर आश्चर्य वाटतं की जपानी भाषेत निवृत्ती किंवा रिटायर या शब्दाला कोणताही पर्यायी शब्दच नाहीये. हो ना, हे खूप वेगळं आहे. म्हणजे पाश्चात्य किंवा अगदी आपल्या संस्कृतीत आपण पाहतो की लोक आयुष्यभर काम करतात, ते शेवटी वयाच्या 60व्या वर्षी थांबून फक्त आराम करण्यासाठी. पण तिथे लोक त्यांना आवडत असलेली गोष्ट त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहतात. पण मला इथे एक प्रश्न पडतो. बोला ना. हे ऐकायला थोडं दमछाक करणारं वाटत नाही का? म्हणजे मरेपर्यंत नुसतं काम करत राहणं. हा, खूप चांगला आणि साहजिक पडणारा प्रश्न आहे. पण इथे काम म्हणजे रोज सकाळी ट्रॅफिकमधून ऑफिसमध्ये जाऊन ताणतणावात केलेलं कॉर्पोरेट काम नाहीये. अच्छा. इथे काम म्हणजे एखादी अर्थपूर्ण कृती. ती कृती अगदी साधी असू शकते, जसं बागेत भाज्या पिकवणे किंवा एखादी कला जोपासणे किंवा नातवंडांना वाढवणं. म्हणजे ज्यातून आनंद मिळतो असं काहीतरी. अगदी. ही अशी कृती आहे जी त्यांना त्यांच्या समाजाशी जोडून ठेवते. ते थांबत नाहीत, कारण त्यांना समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचं असतं. आणि यातूनच ओकिनावाच्या दीर्घायुष्याचं एक अत्यंत महत्त्वाचं रहस्य समोर येतं. ते म्हणजे मोई. मोई. याबद्दल आपण अधिक जाणून घ्यायला हवं, कारण ही संकल्पना अतिशय भक्कम वाटते. नक्कीच. मोई ही एक अशी व्यवस्था आहे जिचा उगम जपानमधील अतिशय कठीण काळात झाला, जेव्हा शेतकरी एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र यायचे. आजच्या काळात मोई म्हणजे 5 किंवा 6 लोकांचा एक अतिशय घट्ट गट. हे केवळ वीकेंडला भेटणारे मित्र नाहीत बरं का. मग तर एकमेकांना आर्थिक व भावनिक आधार देणारी ती एक भक्कम साखळी आहे. दर महिन्याला या गटातील सर्व सदस्य काही ठराविक रक्कम एका सामायिक निधीत जमा करतात. ओके. आणि जेव्हा गटातील एखाद्या व्यक्तीवर संकट येतं किंवा वैद्यकीय खर्च निघतो किंवा एखादं चांगलं काम असतं, तेव्हा ती रक्कम त्याला दिली जाते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इकिगाई हे जर आपल्या मनाच्या इंजिनासाठी इंधन असेल, तर मोई हे एका सेफ्टी नेटसारखं आहे. अगदी योग्य उपमा दिलीत. आयुष्यात आपण कधी अडखळलो किंवा पडलो तरी आपल्याला सावरणारे किमान 5 लोक तिथे आहेत, ही जाणीवच मुळात माणसाचा मानसिक ताण निम्म्याने कमी करत असावी. आपल्याला उद्याची चिंता नसते, कारण आपला मोई आपल्या पाठीशी उभा असतो. अगदी अचूक. आणि जेव्हा असा भक्कम आधार असतो, तेव्हा कॉर्टिसॉल सारख्या ताण निर्माण करणाऱ्या हॉर्मोन्सची पातळी शरीरात आपोआप कमी राहते. पण तरीही माणसाचा आयुष्य म्हटल्यावर वैयक्तिक दुःख किंवा मानसिक संकटे येतातच. हो, ते तर आहेच. मग तिथले लोक या मानसिक आव्हानांना कसे सामोरे जातात? इथूनच आपण मानसशास्त्राकडे वळतो.
माणसाला आपला उद्देश कसा सापडतो हे समजून घेण्यासाठी विक्टर फ्रँकल यांच्या लोगोथेरपीचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. लोगोथेरपी म्हणजे आयुष्यातील अत्यंत भीषण संकटातही अर्थ शोधणे. हो, फ्रँकल हे स्वतः छळछावणीत होते, जिथे मृत्यू रोज समोर उभा असायचा. तिथे त्यांनी एक गोष्ट प्रकर्षाने नोंदवली की ज्या कैद्यांकडे भविष्यात पूर्ण करण्यासाठी एखादं ध्येय होतं, त्यांच्या जगण्याची शक्यता सर्वाधिक होती. अगदी. एखाद्याला आपल्या अपूर्ण राहिलेल्या पुस्तकाचं काम पूर्ण करायचं होतं, तर कुणाला आपल्या हरवलेल्या मुलीला पुन्हा भेटायचं होतं. बरोबर. लोगोथेरपीचा मुख्य गाभा हाच आहे की माणूस हा फक्त सुख शोधणारा प्राणी नाहीये, तर तो अर्थ शोधणारा प्राणी आहे. एका अत्यंत प्रसिद्ध उदाहरणाचा विचार करूया. एका वृद्ध डॉक्टरच्या पत्नीचं निधन होतं आणि तो डॉक्टर प्रचंड नैराश्यात जातो. बापरे. तो फ्रँकल यांच्याकडे येतो. तेव्हा फ्रँकल त्यांना कोणताही वैद्यकीय सल्ला किंवा औषध देण्याऐवजी फक्त एक प्रश्न विचारतात. जर तुमच्या जागी तुमची पत्नी आधी मरण पावली असती तर काय झालं असतं? आणि त्यावर तो डॉक्टर म्हणतो की तिच्यासाठी ते अत्यंत भयंकर असतं आणि तिला खूप दुःख सहन करावं लागलं असतं. हो. तेव्हा फ्रँकल म्हणतात की बघा डॉक्टर, तुम्ही तिला त्या दुःखातून वाचवलं आहे आणि हे दुःख सहन करणं ही ती किंमत आहे जी तुम्ही तिच्यासाठी मोजत आहात. ते खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. नक्कीच. कारण आपण सहसा दुःखातून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, पण फ्रँकल यांनी एका क्षणात त्या डॉक्टरच्या दुःखाचा अर्थच बदलून टाकला, दुःखाला एक उद्देश दिला. हेच लोगोथेरपीचं सामर्थ्य आहे. आणि याला जोडून जपानमध्ये मोरिथा थेरपी विकसित झाली. पाश्चात्य मानसशास्त्रात आपण नेहमी आपल्या भावनांचे विश्लेषण करण्यात आणि त्यांना कसं फिक्स करावं यावर भर देतो. आपण सतत विचारतो की मला एवढी चिंता का वाटतेय. अगदी. पण मोरिथा थेरपी अत्यंत वेगळा दृष्टिकोन देते. ती सांगते की नकारात्मक भावनांचा फक्त स्वीकार करा आणि आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित करा. पण इथे मला खरोखरच विचारावंसं वाटतं. चिंतेचा फक्त स्वीकार करा आणि सोडून द्या हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात जेव्हा मनात भीतीचं वादळ सुरू असतं तेव्हा हे करणं खरंच इतकं सोपं आहे का? म्हणजे हा फक्त एक आदर्शवादी विचार नाहीये ना? हे अजिबात सोपं नाहीये, पण हे अत्यंत व्यावहारिक आहे. शोमा मोरिता यांनी एक उत्तम उदाहरण दिलं आहे. एका गाढवाला जर खांबाला दोरीने बांधलं असेल आणि ते स्वतःला सोडवण्यासाठी जितकं जास्त गोलगोल फिरेल तितकं ते त्या खांबाला अधिक घट्ट बांधलं जाईल. अरे च्छा. माणसाच्या चिंता आणि भीतीचंही असंच असतं. आपण भीतीपासून पळण्याचा जितका प्रयत्न करतो तितके आपण त्यात अडकतो. मोरिता थेरपी सांगते की भावना या हवामानासारख्या असतात. पाऊस पडत असताना आपण पावसाला थांबवू शकत नाही, आपण फक्त छत्री उघडून चालू शकतो. क्या बात आहे. खूप छान उदाहरण आहे. हो ना. म्हणून मला वाईट का वाटतंय याचा विचार करण्यापेक्षा मला आत्ता कोणती कृती करणं गरजेचं आहे यावर लक्ष दिलं पाहिजे. कृतीतूनच भावना बदलतात. म्हणजे जेव्हा आपण कृती करायला लागतो तेव्हाच आपल्याला आपला मार्ग सापडतो. बरोबर. पण ही कृती रोजच्या जीवनात कशी आणायची? इथे मिहाई चिक्सेंटमिहाय यांच्या फ्लोच्या संकल्पनेचा संबंध येतो. बरोबर. फ्लो म्हणजे कोणत्याही कामात इतकं मग्न होणं की वेळेचं भानच न राहणं. जणू काही आपला अहंकार विरघळून जातो आणि आपण त्या कामाचाच एक भाग बनतो. होय. आणि फ्लो अनुभवण्यासाठी एक अत्यंत महत्वाची अट असते. कामातील आव्हान आणि तुमचं कौशल्य यांचा योग्य समतोल असणे. म्हणजे कसं? विचार करा, जर एखादं काम तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कठीण असेल तर तुम्हाला प्रचंड ताण आणि चिंता वाटेल. आणि जर काम खूपच सोपं असेल तर तुम्हाला कंटाळा येईल. साहजिक आहे. जेव्हा तुमचं कौशल्य आणि कामाचं आव्हान दोन्ही उच्च पातळीवर असतात तेव्हाच मेंदू पूर्णपणे एकाग्र होतो आणि आपण फ्लोमध्ये जातो. फ्लो म्हणजे जणू बर्फाच्छादित डोंगरावरून स्कीइंग करण्यासारखं आहे. तिथे भूतकाळ आणि भविष्यकाळ अस्तित्वात नसतो, फक्त तो वर्तमान क्षण असतो. कारण तिथे एक क्षणभर जरी लक्ष विचलित झालं तरी अपघात होऊ शकतो. पण आजच्या जगात आपण सतत मल्टीटास्किंग करतो. आपण एकाच वेळी ईमेल बघतो, फोनवर बोलतो आणि कामही करतो. आणि तेच सर्वात घातक आहे. अगदी. संशोधनात असं दिसून आले की मल्टीटास्किंगमुळे आपली उत्पादकता तब्बल 60% घटते. कारण आपला मेंदू एकाच वेळी दोन गोष्टी करत नसतो. तो फक्त एका कामावरून दुसऱ्या कामावर वेगाने उड्या मारत असतो, ज्यामुळे प्रचंड ऊर्जा खर्च होते. आणि म्हणूनच एका वेळी एकच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. जपानमधील कारागीर, ज्यांना ताकुमी म्हटलं जातं, ते या फ्लोचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. ताकुमी? हो. ते एकच काम कित्येक दशके अत्यंत एकाग्रतेने करतात. पण इथे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर एखादं काम मुळातच खूप कंटाळवाणं असेल तर?
बरोबर. आणि इथेच मायक्रोफ्लोची संकल्पना कामी येते. रोजच्या कंटाळवाणा कामातही आनंद शोधणे. उदाहरणार्थ बिल गेट्स यांना रोज रात्री भांडी घासण्यातून आनंद मिळतो. खरंच. हो. आता भांडी घासणं हे काही खूप मोठं आव्हानात्मक काम नाहीये, पण ते त्यातही एक विशिष्ट क्रम आणि नियम बनून ते काम करतात. आधी सर्व ताटं, मग सर्व चमचे. अरे वा. एकाग्रतेने करतो तेव्हा आपण त्या कामाचाच एक खेळ बनवतो. किंवा रिचर्ड फेनमन यांचं पहा, जे फावल्या वेळात कार्यालयाच्या भिंती रंगवण्यासारख्या कामातही पूर्णपणे मग्न होऊन जायचे. हे सर्व मानसिक एकाग्रतेचे उपाय झाले, पण जेव्हा मन शांत आणि एकाग्र होतं, या मानसिक फ्लोला शरीराची साथ मिळणंही तितकंच गरजेचं असतं. कारण जर शरीरात ऊर्जा नसेल तर मेंदू फ्लोमध्ये जाऊच शकत नाही. हो, ते तर आहेच. शरीर आणि मन जोडलेले आहेत. जापानी लोकांच्या दीर्घायुष्यात आणि त्यांच्या मानसिक शांततेत त्यांच्या आहाराचा खूप मोठा वाटा आहे. आणि आहाराचा विषय निघतो तेव्हा हराहाची बू या नियमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे ओकिनावातील लोकांचं सर्वात मोठं रहस्य आहे. अगदी. याचा अर्थ फक्त 80% पोट भरणं. पण यामागे एक अत्यंत भक्कम शास्त्रीय कारण आहे. आपण जे अन्न खातो ते पचवण्यासाठी शरीराला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. जर आपण रोज 100% किंवा त्याहून अधिक जेवलो तर आपली पचनसंस्था सतत ओव्हरलोड असते. यामुळे पेशींमध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया वेगाने होते, ज्यामुळे पेशी लवकर म्हाताऱ्या होतात. 80% जेवल्याने शरीराला एक प्रकारची विश्रांती मिळते. अगदी बरोबर. कमी खाण्यामुळे पेशींची झीज कमी होते. ओकिनावातील लोक दररोज सरासरी फक्त 1785 कॅलरीज घेतात, जे इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. बापरे, खूपच कमी आहे हे. हो, आणि ते फक्त किती खातात हे महत्त्वाचं नाही, तर काय खातात हे देखील महत्त्वाचं आहे. त्यांचा आहार अतिशय वैविध्यपूर्ण असतो. ते रोज सरासरी 18 वेगवेगळे पदार्थ खातात. 18? होय. त्यात सानपिनच्या नावाचा चहा खूप प्रसिद्ध आहे. हे ग्रीन टी आणि जाईच्या फुलांचं मिश्रण असतं, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. छान. आणि शिकुवासा नावाचं एक लिंबासारखं फळ तिथे मिळतं, ज्यामध्ये नोबिलेटिन नावाचं अँटीऑक्सिडंट इतर फळांच्या तुलनेत 40 पट अधिक असतं. हे अँटीऑक्सिडंट पेशींना निरोगी ठेवण्याचं मोठं काम करतं. हे सगळं ऐकायला खूप चांगलं वाटतंय, पण इथे एक अतिशय व्यावहारिक अडचण येते. कोणती? आपलं पोट 80% भरलंय हे नेमकं कसं ओळखायचं? कारण आपल्याला सहसा पोट 100% भरल्यावरच किंवा ताट पूर्ण रिकामं झाल्यावरच समजतं की अरे आपण जास्त जेवलोय. हा एक अतिशय नैसर्गिक प्रश्न आहे. आणि ह्याचंच उत्तर ओकिनावाचे लोक त्यांच्या सवयींमधून देतात. जेव्हा आपण जेवत असतो तेव्हा एक असा क्षण येतो जेव्हा आपल्याला जाणवतं की आता माझी भूक जवळजवळ भागलीये, पण तरीही मी आणखी एखादी पोळी किंवा थोडा भात नक्कीच खाऊ शकतो. अगदी तोच क्षण. नेमक्या त्याच क्षणी जेवण थांबवणं हेच हाराहाची बू आहे. ती जादाची पोळी टाळल्याने दीर्घकाळात शरीराला होणारा फायदा प्रचंड असतो. सुरुवातीला हे ओळखणं कठीण वाटू शकतं, पण त्यासाठी छोट्या ताटात जेवल्याने मेंदूला लवकर तृप्त झाल्याची जाणीव होते. हा उपाय खूपच सोपा आणि चांगला आहे. आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फक्त आहार पुरेसा नसतो, हालचाली लागते. पण आश्चर्य म्हणजे हे लोक जिममध्ये जाऊन जड वजन उचलत नाहीत किंवा ट्रेडमिलवर धावत नाहीत. मुळीच नाही. ती रोजच्या जीवनात सतत आणि अतिशय संत हालचाल करतात. बागेत काम करणं, पायी चालणं हे त्यांची दिनचर्येचा भाग आहे. जपानमधील प्रसिद्ध रेडिओ ताइसो व्यायामाचा विचार करूया. जपानची 30% लोकसंख्या रोज सकाळी रेडिओवर गाणी लावून हा व्यायाम करते. रेडिओ ताइसो का प्रभावी आहे माहितीये? कारण यात साध्या हात वर करणे, शरीर ताणणे अशा हालचाली असतात. जड वजन उचलल्याने कधीकधी शरीरावर ताण येतो, पण अशा सौम्य आणि सततच्या हालचालींमुळे सांधे मोकळे राहतात आणि शरीरात रक्ताभिसरण उत्तम राहतं. ओगिमी गावात तर व्हीलचेअरवर बसलेले वयोवृद्ध लोकही त्यांच्या क्षमतेनुसार हात वर करून अत्यंत आनंदाने हा व्यायाम करतात. किती सुंदर दृश्य असेल ते. अगदी. ही एक सामूहिक कृती असल्याने त्यातून शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे मिळतात. पण एवढा चांगला आहार, व्यायाम आणि मोईसारखे मित्र असले तरी जीवनात नेहमीच सर्व काही सुरळीत असतं असं नाही. संकटे येतातच. कधी शरीर साथ देत नाही, कधी नाती तुटतात. अशा वेळी जपानी लोक त्या संकटांना, त्या अपूर्णत्वाला कसे सामोरे जातात? इथे लवचिकता किंवा ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो आणि जपानी तत्वज्ञान वाबी साबी यांची सांगड घातली जाते.
लवचिकता म्हणजे केवळ संकटात तग धरून राहणे नव्हे, तर संकटाचा स्वीकार करून पुढे जाणे. बरोबर. आणि वाबीसाबी म्हणजे अपूर्ण, बदलणाऱ्या आणि नाशवंत गोष्टींमध्ये सौंदर्य शोधणे. पाश्चात्य किंवा आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण नेहमी परिपूर्णतेच्या मागे धावतो. हो, सतत परफेक्ट दिसायला हवं. आपला चेहरा कसा दिसतो, घर कसं दिसतं, याचं एक दडपण असतं. पण वाबीसाबी सांगतं की निसर्गात काहीच परिपूर्ण नसतं. वाबीसाबीचं एक सुंदर उदाहरण म्हणजे जेव्हा एखादा सुंदर चहाचा कप तडकतो तेव्हा आपण तो फेकून न देता त्या तळे गेलेल्या भागात सोन्याचा मुलामा देऊन ती वास्तू अधिक सुंदर बनवतो. हो, किंसुगी म्हणतात त्याला. अगदी त्या कपाला आलेले तळे ही त्याची ओळख बनते. आपल्या आयुष्यातल्या चुका, अपयश आणि उणीवा देखील आपल्याला असंच अद्वितीय बनवतात. आपण परिपूर्ण नसलो तरीही आपण सुंदर आणि अर्थपूर्ण आयुष्य जगू शकतो हा विचारच किती शांत करणार आहे. आणि याच विचारातून इचिगो इचिए ही संकल्पना उदयाला येते. याचा अर्थ असा की हा क्षण फक्त आत्ताच आहे आणि तो पुन्हा कधीच येणार नाही. म्हणजे वर्तमानात जगणं. हो, भूतकाळाची चिंता न करता आणि भविष्याची भीती न बाळगता आत्ताच्या क्षणाचा पूर्ण आनंद घेणं. जपानमधील इसे या भव्य मंदिराचे एक उत्तम उदाहरण आहे. हे मंदिर दर 20 वर्षांनी पूर्णपणे पाडून नव्याने बांधलं जातं. हे ऐकायला खूप विचित्र वाटतं. म्हणजे एवढी मोठी वास्तू दर 20 वर्षांनी का पाडायची? कारण त्यांच्यासाठी महत्वाची ती वास्तू किंवा ते लाकूड नाहीये. त्यांच्यासाठी महत्वाची आहे ती मंदिर बांधण्याची कला, ती परंपरा आणि ते ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करणे. क्या बात है. बदल हाच जगाचा स्थायी भाव आहे हे ते स्वीकारतात. गोष्टी नष्ट होणारच आहेत, पण आपण तो क्षण कसा जगतो हे जास्त महत्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर ओगिमी गावातील लोकांचं आयुष्य हे निसर्गाच्या याच नियमांशी जोडलेलं आहे. जर आपण या संपूर्ण चर्चेतील त्यांच्या जीवनशैलीचा एक नैसर्गिक सारांश काढायचा म्हटला तर तो अतिशय साधा आणि अनुकरण करण्याजोगा आहे. नक्कीच. नेहमी कार्यरत राहणे, आयुष्यात घाई न करता संथगतीने चालणे, 80% जेवणे, चांगल्या आणि सकारात्मक मित्रांची सोबत ठेवणे, रोज थोडी तरी शारीरिक हालचाल करणे आणि निसर्गाशी कृतज्ञ राहणे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची इकिगाई ओळखणे आणि ती जपणे. इकिगाई ही प्रत्येकाची वेगळी असू शकते. ती शोधणं हा काही एका दिवसाचा खेळ नाही, तो एक प्रदीर्घ आणि सुंदर प्रवास आहे. जेव्हा आपण कृती करत राहतो तेव्हा आपल्याला आपला उद्देश सापडतो. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी सुरुवातीला जो आपण अलार्म आणि सकाळी उठण्याचा विचार केला होता त्याकडे पुन्हा एकदा वळूया. आपण सर्वांनी स्वतःला विचार करायला लावणारा एक अतिशय प्रामाणिक प्रश्न विचारला पाहिजे. समजा आज आपल्याकडे जगातील सर्व संपत्ती आहे, आपल्याला उदरनिर्वाहासाठी किंवा पैशांसाठी काम करण्याची कोणतीही गरज नाहीये, तरीही अशी कोणती गोष्ट असेल जी आपण रोज सकाळी अत्यंत आनंदाने बिछाण्यातून उठून करत राहू? खूप गहन प्रश्न आहे हा. तो आनंद कशात असेल? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर हीच प्रत्येकाची खरी इकिगाई असू शकते. ती शोधा, तिला वेळ द्या आणि ती जपा, कारण त्यातच खऱ्या अर्थाने एक शांत आणि दीर्घायुषी जीवनाचं रहस्य दडलेलं आहे.